सर्वांना नमस्कार. जबरदस्तीतील लग्न भाग 13. हो, मी मानसिक रुग्ण आहे. कारण माझ्या पतीने मला तसं बनवलं. ईशाने शौर्यच्या दिशेने बोट दाखवत सांगितले. मी त्याच्यावर रेपचा आरोप लावला. कारण त्यांनी माझ्या कुटुंबाला ब्लॅकमेल केलं. माझ्याकडे त्यांच्या सर्व गैरकृत्याचे आणि माझी पत्नीच्या मृत्यूचे म्हणजेच रागिनी राव गोपनीय ट्रस्ट फंडचा गैरवापर केल्याचे पुरावे आहेत. मोहन काकांनी तो ईमेल तुम्हाला दिला असेल. पोलीस अधिकाऱ्यांनी बाउन्सरना बाजूला केले आणि शौर्यच्या हातात बेड्या ठोकल्या. मिस्टर वर्धन, तुमच्या विरोधात जबरदस्तीचे लग्न, कौटुंबिक अत्याचार आणि आर्थिक घोटाळ्याचे पुरावे आहेत. अधिकारी म्हणाले. ईशाचे स्वातंत्र्य आणि शौर्यचा पतन. शौर्यला पोलीस बाहेर घेऊन जात असताना मीडिया कॅमेरे फ्लॅग होत होते. शौर्यचा थाटरपणा संपला होता. त्याच्या चेहऱ्यावर फक्त अपमानाची भावना होती. शौर्यला बाहेर घेऊन जाताना त्याने ईशाकडे पाहिले आणि रागाने ओरडला, तू मला संपवले ईशा. तू मला संपवलंस. ईशा शांतपणे अश्रू पुसत शौर्यकडे पाहत होती. मी तुम्हाला नाही शौर्य, ईशा म्हणाली. तुम्ही तुमच्या सुडामुळे स्वतःला संपवलंय. नियती कधीही माफ करत नाही शौर्य. मोहन काका आत आले आणि त्यांनी ईशाला मिठी मारली. वेल डन बेटा. मला माहित होतं की तू या जल्लादावर मात करशील. ईशाने विचारले. मानसी? मोहन काकाने सांगितले. मानसीने आमच्या टीमला शेवटच्या क्षणी मदत केली बेटा. तिला फक्त तिच्या आईला वाचवायचे होते. आम्ही तिला आणि तिच्या आईला वैद्यकीय आणि कायदेशीर मदत देऊ. ईशा आता शौर्याच्या सोनेरी पिंजऱ्यातून बाहेर पडली होती. तिने स्वातंत्र्य परत मिळाले होते. तिला तिचं स्वातंत्र्य परत मिळालं होतं. पण ही एक वेगळी रस्सीबंदी होती. न्याय आणि नवीन पहाट. कायदेशीर लढाई. शौर्यवर्धनला अटक झाल्यानंतर जगभरात खळबळ माजली. टीव्ही चॅनलवर ईशाची गोष्ट धैर्य आणि प्रतिरोधची कहाणी म्हणून दाखवली जात होती. शौर्यवर्धनच्या अटकेनंतर वर्धन ग्रुपचे शेअर कोसळले होते. ईशा, मोहन काका आणि एक निष्ठावान कायदेशीर टीम यांच्या मदतीने शौर्यविरुद्धचा खटला लढण्यासाठी सज्ज झाली. ईशाचे पुरावे. एन्क्रिप्टेड ईमेल. शौर्यने जबरदस्तीने लग्न केल्याचे, ब्लॅकमेलिंगचे आणि मानसिक अस्थिरतेचा खोटा शिक्का मारल्याचे कबुली जबाब. रागिनी रावचा ट्रस्ट डेटा. शौर्यने माझी पत्नी च्या ट्रस्ट फंडचा उपयोग राव कुटुंबातील लोकांना महेशचंद्र राव ब्लॅकमेल करण्यासाठी केलेल्याचा पुरावा. मानसीची जबानी. मानसीने सरकारी साक्षीदार अप्रूव्हर म्हणून ईशाला मदत केली आणि शौर्यच्या सर्व कॉर्पोरेट गैरकृत्याची माहिती दिली. ईशाने कोर्टात धैर्याने उभे राहून शौर्यने कसे तिच्या वडिलांना प्रकाश राव आणि काकांना महेशचंद्र राव ब्लॅकमेल केले होते हे सर्व सांगितले. शौर्यच्या वकिलांनी ईशाला मानसिक रुग्ण ठरवण्याचा शेवटचा प्रयत्न केला, पण मानसीच्या साक्षीत आणि गोपनीय ईमेलच्या पुराव्यामुळे त्याचा डाव फसला. शौर्यचा अंतिम निर्णय. शौर्यवर्धनला काही दिवस पोलीस कोठडीत ठेवले गेले आणि नंतर त्याला जामीन मिळाला. पण त्याचे पासपोर्ट जप्त करण्यात आले. वर्धन ग्रुपवर अनेक आर्थिक गैरव्यवहारामुळे आणि प्रोजेक्ट रुद्रमध्ये आदिवासी वस्तीवर दबाव आणल्यामुळे सरकारने कठोर कारवाई केली. शौर्यचा पतन. शौर्यला वर्धन ग्रुपचा CEO पदावरून हटवण्यात आले होते. प्रोजेक्ट रुद्र थांबवण्यात आला आणि आदिवासी वस्तीतील लोकांना पूर्ण सन्मान आणि नुकसान भरपाई देण्यात आली.
शौर्यवर जबरदस्तीने लग्न, कौटुंबिक अत्याचार आणि आर्थिक घोटाळ्याचे आरोप सिद्ध झाले. न्यायालयाने शौर्यला कठोर शिक्षा सुनावली आणि त्याला जबरदस्तीने घटस्फोट देण्याचे आदेश दिले. ईशाची सुटका. ईशा पूर्णपणे मुक्त झाली. तिला शौर्याकडून कोणतीही भरपाई स्वीकारायची नव्हती. पण फक्त तिला स्वातंत्र्य हवं होतं. जेव्हा शौर्याला शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा ईशा कोर्टरूममध्ये हजर होती. शौर्याने कोर्टरूममध्ये ईशाकडे पाहिले. त्याचा अहंकार आणि राग अजूनही संपला नव्हता. "मी बाहेर येईन ईशा." शौर्यने ईशाकडे पाहिले. रागाने ओरडला, "आणि मी तुला सोडणार नाही ईशा. माझा सूड अजून संपलेला नाही." ईशाने त्याला शांतपणे उत्तर दिले, "तुमचा सूड तुम्हाला आत घेऊन गेला आहे शौर्य. तुम्ही कधीही बाहेर येणार नाही." राव कुटुंबाचे समाधान. ईशा आता आपल्या घरी परतली होती. तिचे वडील प्रकाशराव यांनी महेंद्रराव काका यांना माफ केले कारण त्यांना कळलं की शौर्याने परिस्थितीचा फायदा घेतला होता. प्रकाशराव ईशाला, "बेटा, तू माझी आणि या संपूर्ण कुटुंबाची लाज वाचवलीस. मला वाटलं तुला शौर्याच्या स्वाधीन करून मोठी चूक केली, पण तूच खरी शक्ती आहेस." ईशाने वडिलांना मिठी मारली. मानसीचा पुनर्वसन. मानसीने शौर्यविरुद्ध साक्ष दिली म्हणून तिला कायदेशीर संरक्षण मिळाले. ईशाच्या मदतीने तिच्या आईवर उपचार झाले. मानसीने वर्धन ग्रुपमधील नोकरी सोडली आणि तिने आदिवासी वस्तीतील कम्युनिटी लीडर म्हणून काम सुरू केले, जिथे ती रुद्र प्रोजेक्टमुळे विस्थापित झालेल्या लोकांना मदत करत होती. पैशाने. ईशाने राव आडनाव कायमचे तिच्या नावापुढे ठेवले कारण तिला राववरील बदल्याच्या या कलंकाचा अंत करायचा नव्हता. आयुष्याची नवीन दिशा. ईशाने कॉर्पोरेट ॲनालिसिसमध्ये मिळालेले अनुभव वापरून मोहन काकांसोबत मिळून एक नवीन कॉर्पोरेट एथिक्स आणि लीगल फर्म सुरू केली. ही फर्म अशा महिलांना आणि कर्मचाऱ्यांना मदत करत होती ज्यांना शौर्यसारख्या शक्तिशाली कॉर्पोरेट कंपन्यांकडून ब्लॅकमेल केलं जात होतं. ईशा आता व्हिक्टिम नव्हती, ती हिरो बनली होती. तिच्या सोनेरी पिंजऱ्यातून अनुभवाने तिला अधिक कणखर बनवले होते. सूडाचा अंत, स्वातंत्र्याचा स्वीकार. 2 वर्षांनंतर एक नवीन ओळख. 2 वर्ष उलटून गेली. ईशा आता फक्त मिसेस वर्धन किंवा मानसिक रुग्ण नव्हती. ती आता ईशा राव, कॉर्पोरेट एथिक्स सल्लागार आणि एक यशस्वी उद्योजिका होती. तिच्या फर्मने अनेक हाय प्रोफाईल खटले जिंकले होते. एका संध्याकाळी ईशा मुंबईच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये कॉर्पोरेट फेअर प्ले या विषयावर भाषण देण्यासाठी गेली होती. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास आणि स्पष्टता होती, जी 2 वर्षांपूर्वीच्या घाबरलेल्या इंटर्नमध्ये नव्हती. भाषणानंतर मोहन काका ईशाजवळ आले. ग्रेट स्विस बेटा, तू आज शौर्यवर्धनला दिलेले सर्वात मोठे उत्तर आहेस." ईशा हसली. "शौर्यवर्धन आता भूतकाळ आहे काका, मला फक्त पुढे बघायचं आहे." अनपेक्षित सामना. ईशा हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिच्या कारजवळ एक जुनी साधी टॅक्सी थांबली. त्या टॅक्सीतून एक व्यक्ती उतरला, ज्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि निराशा होती. त्याचे कपडे साधे होते, त्याच्या चेहऱ्यावरची क्रूरता आणि फक्त एक दयनीय आठवण होती. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून शौर्यवर्धन होता. शौर्यला जामीन मिळाला होता, पण त्याचे सर्व साम्राज्य, आता प्रतिष्ठा आणि त्याचे पैसे कोर्टाच्या खटल्यात संपले होते. तो आता एका सामान्य जीवन जगत होता. शौर्यने ईशाला पाहिले. तो क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि शांत क्षण होता. 2 वर्षांपूर्वीचा जल्लाद आता तिच्यासमोर एक पराभूत माणूस म्हणून उभा होता. शौर्य तिच्याजवळ आला. त्याच्या डोळ्यात आता पूर्वीचा अहंकार नव्हता, फक्त रिक्तता होती. "ईशा," त्याने हळूच, जवळपास कुजबुजल्यासारखे म्हटले. शौर्य. ईशाचा आवाज शांत आणि स्थिर होता.
तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. "मी तुला सोडणार नाही असे सांगितले होते," शौर्य म्हणाला. "पण नियतीने माझी शिक्षा पूर्ण केली आहे." माझा सूर माझ्यावरच उलटला. शौर्य हसला, एक अत्यंत कडू आणि दुःखी हसू. "तू मला जल्लाद म्हणाली होतीस, पण मी माझाच जल्लाद ठरलो. मला अजूनही समजले नाही, तू मानसीला माझ्याविरुद्ध कशासाठी उभी केलीस?" "फक्त पैशासाठी," ईशाने त्याला उत्तर दिले. "पैशासाठी नाही शौर्य, मी तिला आशा आणि सन्मान दिला. तुम्ही लोकांना विकत घेता, मी त्यांना स्वातंत्र्य दिले. मानसीने निवडले कारण तिला तिच्या आईला वाचवायचे होते. तुम्ही तिला फक्त बोनस दिला, मी तिला मनुष्य म्हणून जगण्याचा हक्क दिला." शौर्य शांतपणे उभा राहिला. त्याच्याकडे बोलण्यासाठी कोणतेही शब्द नव्हते. "मी आशा करतो तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकाल शौर्य," ईशा म्हणाली. माझ्या आयुष्यातून तुम्ही आणि तुमच्या आयुष्यातील सूट कायमचा संपला आहे." ईशाने खिसा तपासला आणि एक लहानशी रक्कम काढली. "तुम्ही आता एका कठीण परिस्थितीत आहात, ही रक्कम स्वीकारा." ईशाने त्याला दिली. "हा तुमच्या अत्याचाराची भरपाई नाही." ईशाने त्याला दिली. "हा तुमच्या अत्याचाराची भरपाई नाही, तर हा पुसतोय माणसाला दुसऱ्या माणसाने दिलेला आधार आहे." शौर्याने डोळे मिटले. त्याला ईशाची सहानुभूती त्याच्या क्रूरतेपेक्षा अधिक वेदना देत होती. त्याने तो पैसा स्वीकारला नाही. "नको ईशा, मी आता हे घेऊ शकत नाही." शौर्याने मान खाली घातली. "माझ्या अस्तित्व आणि माझे भविष्य तू नियतीवर सोडले आहेस, मला ते स्वीकारायला हवं." तो टॅक्सीकडे वळला आणि परत निघून गेला. स्वातंत्र्याचा स्वीकार. ईशाने शौर्याला जाताना पाहिले. ती जिंकली होती, पण तिच्या चेहऱ्यावर विजयाचा नाही तर शांत समाधानाचा भाव होता. तिला बदला हवा नव्हता. तिला फक्त न्याय आणि स्वातंत्र्य हवे होते. मोहन काका तिच्याजवळ आले. "आता काय बेटा, तुझे आयुष्य कुठे वळण घेणार?" ईशाने आकाशाकडे पाहिले. "काका, माझ्या आयुष्यात प्रेम किंवा आकर्षण यासाठी जागा नाही. माझ्या जबरदस्तीचे लग्नाने मला शिकवले की सत्तेपेक्षा मोठे स्वातंत्र्य काहीच नाही." मी माझा कॉर्पोरेट ऍक्टिंगचा प्रोजेक्ट पुढे नेईन. मी अशा मुलींना मदत करेन ज्यांना शौर्यासारख्या जल्लादांनी त्रास दिला आहे. ईशाने कारमध्ये बसण्यापूर्वी आपल्या गळ्याला हात लावला. जिथे कधी शौर्याने जबरदस्तीने मंगळसूत्र घातले होते, तिथे आता एकही दागिना नव्हता. ती पूर्णपणे मोकळी होती. "मी आता ईशा राव आहे. मी माझ्या स्वतःच्या नियमानुसार जगते आणि हे माझे सर्वात मोठे यश आहे," ईशा म्हणाली आणि तिने ड्रायव्हरला पुढे जाण्यास सांगितले. कसा वाटला कथेचा शेवट नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.